नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरामध्ये तुमचं मनापासून स्वागत. आपली जी सिरीज आहे मुलांच्या शाळेचा डब्बा, यामधला हा दुसरा भाग आहे. दुसरा एपिसोड आपण पाहत आहोत. भाग 1 मी तुमच्यासोबत शेअर केला आहे, तोही भाग तुम्ही नक्की पहा. आजची रेसिपी आहे ती अतिशय वेगळी असणार आहे. बऱ्याचदा मुलांना भाजी चपाती अजिबात नको वाटते. मग काय, आपल्याकडे पराठा हा ऑप्शन असतोच, पण मुलांना पराठासुद्धा नको असतो. मग काय, आपण पराठ्यापासूनच एक वेगळी डिश तयार करणार आहोत, जी मुले आवडीने खातील आणि भरपूर पौष्टिक आणि पोटभरीचा असणार आहे. आणि यासोबत मुलांना तर खूप आवडणार आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की करून मुलांना खायला घालायलाच हवी आणि डब्यालाही द्यायला हवी. आणि हो, हा पदार्थ फक्त डब्यासाठीच नाही तर नाश्त्यासाठी देखील बनवू शकता, कारण बनवायला खूप सोपं आहे. चला तर मग वेळ फार न घालवता डब्बा बनवायला घेऊया. सगळ्यात आधी आपल्याला इथे लागणार आहे चॉपर किंवा खिसणी. ते एकदम बारीक खिसणीने आपल्याला खिसून घ्यायचं आहे. चॉपर असेल तर चॉपरने तुम्ही करू शकता. चला तर आपण आता दुसरे लागणारे साहित्य काय काय लागणार आहे ते पाहूया. इथे मी आता बारीक साईजचा कांदा घेतलेला आहे आणि 1 शिमला मिरची आहे, गाजर आणि इथे मी पत्ताकोबी घेतलेला आहे आणि हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीने अजूनही कोणत्याही भाज्या घेऊ शकता, जसे की दुधी भोपळ्याचे काप आहेत, बीटाचे काप आहेत, अजूनही घेऊ शकता. आणि कोथिंबीर घेतली तशी आपण कोणत्याही अजून भाज्याही घेऊ शकता. चला तर आपण आता हे सर्व सोलून आपल्याला किसून नाही तर चॉप करून घेणार आहोत. हे पहा, इथे मी आता एकदम बारीक असं किसून घेतलेलं आहे. हवं तर तुम्ही चॉपरमध्ये चॉप करू शकता. याच्यात आपण काही आता मसाले घालणार आहोत. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, हे पहा बारीक एकदम चिरून घ्यायचे आहे. आणि इथे मी अर्धा चमचा धनेपूड घेतलेले आहे. मुलांना आवडत असेल तर घाला, नसेल तर स्किपी करू शकता. आणि हा किचन किंग मसाला 1 चमचा घेतलेला आहे. सफेद तीळ घेतलेले आहेत, याच्याऐवजी तुम्ही कलौंजी घालू शकता. चाट मसाला घेतलेला आहे 1 चमचा. मुलांना चटपटीत आवडतं ना, म्हणून आवर्जून चाट मसाला नक्की घ्या, मुलांना खूपच आवडेल. आणि अर्धा ते पाव चमचा गरम मसाला घेतलेला आहे. याच्या स्वादानुसार नमक घालायचं आहे. लगेच बनवायला घ्यायचं असेल तर नमक घालायचे. आणि सर्व बनवले ना आपण हे स्टफिंग, याला पाणी सुटलं नाही पाहिजे. नाही, पाणी सुटलं की तुमचे रोलही छान बनणार नाहीत. चला याची पुढची प्रोसेस पाहूया. इथे मी आता 2च उंड्याची कणिक घेतलेली आहे. हे पहा, तुम्हाला जास्त बनवायचे असेल तरी तुम्ही जास्त कणिक मळून घेऊ शकता. आणि आता पीठ लावून चपाती रेग्युलर कशी आपण लाटतो ना, तशी आता लाटून घ्यायची आहे. रेग्युलर आपण चपातीला कणिक मळतो तशीच मळून घ्यायची आहे आपल्याला. आणि आता हे गोल लाटून घ्यायची आहे अशीच. पहा, ही अशी लाटून घ्यायची. जास्त पातळी करायची नाही किंवा जाडी जास्त ठेवायची नाही, अशी झाली पाहिजे. रेग्युलर तुम्ही चपाती जर जास्त पातळ लाटत असाल तर त्याच्यापेक्षा थोडीशी जाड ठेवायची आहे. आता दुसरी अशीच लाटून घेऊया. हे पहा, हे मी तशी त्या पद्धतीनेच लाटून घेतलेले आहे. आता आपल्या दोन्हीही चपात्या लाटून झालेल्या आहेत. आता साईडला ठेवलेलं सारण आपण याच्यात घालून घेणार आहोत. भरपूर सारण घालायचं आहे, मुलांना खूप आवडेल. जितकं होईल तेवढं घालू शकता. खूप छान बनतात हे रोल. पूर्ण असं कडेपर्यंत घालायचं आहे. असं कडेपर्यंत घाला, अजिबात बाहेर येत नाही किंवा काही नाही. त्यामुळे तुम्ही भरपूर सारण घालू शकता. तुम्हाला खरं सांगू का, नेहमीप्रमाणे तुम्ही उंड्यात स्टफिंग भरून नक्कीच पराठा लाटून घेऊ शकता. पण मुलांना काय, तेच पदार्थ थोडीच आवडतात. तोच पदार्थ आहे पण खूप वेगळ्या पद्धतीने केला आहे, त्यामुळे मुलांना खूप आवडेल. मुलं आवडीने खातील तोच पदार्थ, पण अगदी वेगळ्या पद्धतीने केला. मुलं बघा आवडीने खातात आणि मग त्यांना चवसुद्धा वेगळीच लागते. स्टफिंग चांगलं कडेपर्यंत आता मी पसरवून घेतलेलं आहे. आता दुसरी तयार केलेली चपाती याच्यावर व्यवस्थित घालून मी सेट केलेली आहे. आता याच्या आपल्याला पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग कसं ना आपल्याला रोल तयार करता येतात. हे पहा, हे असं कापून घ्यायचं आहे. असं तुम्ही छोटं कापलं तरीही चालते. असं लांब पट्ट्या कापून घ्यायच्या आहेत.
ताकी मुलांना रोल खायला मजा येईल. जास्त मोठे मोठे करायचे नाहीत. स्टफिंग आपण याच्यात खूप भरलेलं आहे. हे पहा, हे थोडे असे करून ठेवायचे. जास्त मोठे होत असतील ना तर मधून काप करायचा रोलचा आणि छोटे छोटे बनवायचे. याला मी आता मधून काप करते. हे जे मध्ये आहेत ना थोडे मोठे होतील त्याच्यामुळे. आता हे रोल मी कट करून घेतलेले आहेत. जास्त मी मोठे केले नाहीत कारण का तर भाजायला सोपे पडतील आणि मुलांना खायला सुद्धा बरे पडतील. त्यामुळे मी छोटे छोटे केलेले आहेत. आता याला आपण तर या पद्धतीने मी सेट करून घेतलेलं आहे. हाताला थोडी पिट्टी लावायची म्हणजे चिकटणार नाही खाली. आणि हे पहा, हे असे करून घ्यायचे आहेत. थोडीशी पिट्टी लावून घ्यायची. हे पहा, असे करून घ्यायचे आहेत. खूप छान बनतात. असे प्रेस करून घ्यायचे. हे सर्व असे चपटे आकारात असे करून घ्यायचे आहेत. हे पहा, असेच आपण आता करून घेऊ. इथे मी सगळे रोल तयार करून घेतलेले आहेत. लक्षात ठेवा, हाताला पिट्टी लावणे खूपच गरजेचे आहे, नाहीतर सगळे रोल चिटकू शकतात हाताला. सेलो फ्राय करून घ्यायचे आहे. इथे मी तवा चढवलेला आहे. तुम्ही कोणताही तवा घेऊ शकता. रोजच्या चपातीचा, डोशाचा कोणताही तवा घेऊ शकता. हे पहा, असं तेल घालायचं आहे. आवडत असेल तर तुम्ही याच्यात बटर किंवा तूपही घालू शकता. जास्तही तेल लागत नाही किंवा तूप बटरही जास्त लागत नाही. हे पहा, आता मी हे सर्व आता असे सॅलो फ्राय करून घेते. हे पहा, मी सगळ्या बाजूने असे तेल पसरवून घेते आणि मस्त असे मी एकदम मध्यम आचवर बनवून घेते. गॅस एकदम मध्यम ठेवायचा आहे आणि असे थोडे दाब देत मी आता याला जे आपले रोल किंवा बाईट्स आहेत ते आपण सेलो फ्राय करून घेणार आहोत. गॅस मध्यमच ठेवायचा आहे ना, जास्त कमी ठेवू नका ना फास्ट ठेवू नका. आणि आता हे आपण असे पलटून घेऊ आणि तुम्ही बघू शकता याचा रंग किती भारी आला आहे. हे पहा, जास्त वेळही लागत नाही. आपण चपाती करतो ना त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो. जास्त वेळही लागत नाही हे बनवायला आणि खूप छान बनतात. तेलही जास्त लागत नाही आणि मुलेही खूप आवडीने खातील. इथे तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे. मस्त रंग आलेला आहे आणि मस्त हलकेसे क्रिस्पी तरीसुद्धा मऊसूत. मध्ये मध्ये जे स्टफिंग आहे ना ते खूपच मस्त आणि मऊसूत लागते आणि मुलांनाही असे पदार्थ खूप आवडतात आणि पटकन उचलून खातात सुद्धा आणि याला भाजायला जास्त वेळही लागत नाही. चला तर आपण याला आता काढून घेऊया. हे पहा, मस्त रंग आलेला आहे आणि वरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊसूत. हे स्टफिंग जे आहे ना एकदम आतून मऊसूत झालेलं आहे. हे पहा, आणि चपातीचं कोटिंग आहे ते क्रिस्पी झालेलं आहे. खूपच छान बनलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता मस्त असा पराठ्याचा रोल किंवा पराठा बाईट्स इथे तयार झालेला आहे आणि हा तुम्ही मुलांना डब्याला दिल्यानंतर नाही म्हणणारच नाहीत. नक्की करून बघा. गॅरंटी आहे की तुमच्या मुलांना सुद्धा नक्की आवडेल. सॉससोबत किंवा दह्यासोबत किंवा चटणीसोबत मस्तच लागतात. आशा करते की आजची ही डब्याची दुसरी रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि परिवारासोबत ही रेसिपी नक्की शेअर करा. सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका खमंग टिफिन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त खात राहा. धन्यवाद.